नगर द्वार के बाहर उसकी प्रतीक्षा करनी चाहिए। हॅलो हॅलो काय नाही झालं आहे. येतोय आवाज ना? बोलतो हॅलो 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 येतोय आवाज ना? हॅलो हॅलो येतोय आवाज आता? हो येतोय. ओके ठीक आहे. लास्ट चॅप्टर टोटल आपण हायड्रोलिक सर्किट वरती किंवा कंट्रोल वॉल्व्स वरती कंडक्ट केलं होतं. आणि हे जे 2 चॅप्टर लास्ट म्हणजे ऑन हायड्रोलिक सर्किट अँड न्यूमॅटिक सर्किट बेसिकली आपले काल झालेले होते. काल म्हणजे लास्ट टायमिंगला आपण फर्स्ट लेक्चर हेच कन्सिडर केलेले होते. तर यात नियर अबाउट टोटल सर्व टॉपिक्स हे कव्हर केलेले होते. बट in general from your side, if there is a problem you can discuss, or otherwise we can again continue with all the circuit. काय करायचं तुम्ही सांगा. हॅलो हॅलो सर परत सांगा ना, आवाज नाही ऐकत होता प्रॉपर. नाही, आपण हायड्रोलिक आणि न्यूमॅटिक टोटल कन्सिडर केलेलं होतं. म्हणजे या सर दोन्ही ज्या आवाज PPT तुटतोय. हा इथे जरा नेटवर्कचा प्रॉब्लेम आहे. सर तुमचं हायड्रोलिक आवाज एक मिनिट, हायड्रोलिक आणि न्यूमॅटिक टोटल आपण कन्सिडर केलेलं होतं. पण मग यात जर तुम्हाला कुठे प्रॉब्लेम वाटत असेल दोन्ही चॅप्टर मध्ये, तर अगेन वी विल डिस्कस इट, और सिंपल डिस्कशन मध्ये कन्वर्ट करू. काय करायचं? सिंपल डिस्कशनच असेल. ठीक आहे, चालेल. मग आपण असं करू, डायरेक्टली मी एक PPT ओपन करतो. काही जर प्रॉब्लेम असतील तर ते सर्किट आपण पर्टिक्युलर डिस्कस करू. मग म्हणजे डाऊट पण क्लिअर होतील आणि सर्किटचं त्याच केस मध्ये प्रॉपर डिस्कशन पण होऊन जाईल. So first one, operating of single acting cylinder using 3x2 DCV.
आता याच्यात की पॉईंट काय सांगितले तुम्हाला, 3/2 DCV कधी यूज होतो, ज्यावेळेस तुमचं सिलेंडर असेल हे सिंगल ऍक्टिंग असेल, मीन्स स्प्रिंग रिटर्न असेल. सिंपल परत तुम्ही टोटल पॉवर पॅक युनिट ड्रॉ करणार आहे. सो आफ्टर पॉवर पॅक your oil goes towards the DCV and then to the actuator. एक simple circuit आहे, but by using 3/2 DCV, 3/2 direction control, it is again only used for single acting cylinder. आणि मेन्शन करताना तुम्हाला परत सांगितलेलं आहे मी, कुठली मार्किंग सिस्टीम बघून कुठली एक सिस्टीम ड्रॉ करायची आणि ती फक्त एक्सप्लेन करायची. देर इज नो नीड टू ड्रॉ both the circuit in actuation or in retraction position. आता हे टोटल तुमच्यावरती हा, टाइम असेल तर ड्रॉ करायचं, नाहीतर एकच डायग्राम किंवा एकच प्रॉब्लेम सॉल्व्ह करण्यासाठी दोन्ही डायग्राम ड्रॉ करत बसले, त्याच्याऐवजी नंतरचा जो काही क्वेश्चन असेल तो चुकून जाईल. तसं करायचं नाही. सो इन दिस your hydraulic oil will pass by the pump, then from 3/2 DCV in actuation position it will enter from point P to A, then towards the actuator to extend the actuator. When we press this DCV, so your pressure port will get blocked. Pressure port काय होईल तुमचा blocked होईल, and return of oil due to expansion of spring, the return supply oil will connected to the reservoir port, that is tank port, then towards the oil tank. And your pressure will fall only in focus when your extraction stroke will total completed, so that back pressure will create and it will open your pilot line, so that the additional pressure from the system will pass to the tank by using pressure relief valve. Okay, simple circuit है, basic circuit है. Next one, same circuit but for the motor. इथे एअर मोटर नाही, न्यूमॅटिक मोटर आहे. सॉरी, न्यूमॅटिक मोटर नाही, ते हायड्रोलिक मोटर आहे, कारण मधले जो काही सिम्बॉल आहे तो टोटल फिल केलेला आहे. आता दोघांमध्ये कंपॅरिझन करा. हा, ते परत सांगतो मी तुम्हाला. इथे हे सिम्बॉल जे आहे हे मोटरचं आहे आणि इथे हे पंपचं आहे. ह्या दोघांमध्ये काय डिफरन्स आहे तो नीट बघून घ्या ट्रायंगल वाईज. पंप आणि मोटर एकच समजू नका. सो इन दिस सेम केस, फक्त instead of single acting actuator there is rotary actuator, that is uniaxial किंवा unidirection motor. Then double acting cylinder using 4/2 DCV. Your 4/2 DCV only using 4/2 DCV only using double acting cylinder. कारण तुमचा त्या केसमध्ये तुम्हाला फॉरवर्ड अँड रिट्रॅक्शन हे दोन्ही स्ट्रोक पाहिजे असतात. त्या केसमध्ये मी 4/2 DCV यूज करतो, ते मला 3/2 DCV यूज करून चालणार नाही, कारण रिटर्नचा ऑइल सप्लाय जो असेल तुम्हाला परत तो सिस्टीम मधनं टँकला फ्लो करायचा असतो. ओके, सो दॅट इन फर्स्ट केस your hydraulic oil, pressurized hydraulic oil from power supply to a power pack unit will pass towards the cap end by using 4/2 direction control when P port is get connected to the A and B port is connected to the tank port, so that once the cylinder expands, the return supply, that is R point, is connected to the B, so that your return oil from the rod end will pass towards the tank again. Okay, so this is forward stroke. And while in retraction, when we press the push button of DCV, your second position will in actuation position by compressing the spring. So your P port will connected to the B, so that pressurized oil will enter from the rod end and it will retract the actuator. इथे जे काही ऑइल असेल तुमचं हायड्रोलिक ऑइल, त्या हायड्रोलिक ऑइल तुमचं C पॉइंट थ्रू A आणि A थ्रू डायरेक्टली T ला कनेक्ट होईल. Then two single acting cylinder by using 4/2 DCV. आता इथे 4/2 DCV का लावलेला आहे, कारण मी काय बोललो तुम्हाला आधी,
की ज्यावेळेस तुमचं सिंगल ऍक्टिंग सिलेंडर असेल त्या केसला तुम्ही 3/2 डायरेक्शन कंट्रोल, बट हिअर 4/2 डायरेक्शन कंट्रोल इज. तो का केलेला आहे, इथे मी 2 सिलेंडर सेम टायमिंगला वर्क करतोय किंवा 2 सिलेंडर सिस्टम मध्ये वर्क करतोय. आता जर तुमचं फर्स्ट पोझिशन जर बघितलं असेल तर फर्स्ट पोझिशन मध्ये मी काय केलेलं आहे, युअर फर्स्ट पॉइंट दॅट इज P2A is connected to the cylinder number 1 and return supply is connected to cylinder number 2. So in first case, म्हणजे जशी तुमची फिगर मध्ये दिसते, so in first case your pump will pass pressurized oil from direction control valve, and when P is connected to A, so in that case your cylinder number 1 जो असेल तो फक्त एक्सपांड होईल, जशी तुमची डायग्राम दिसते तशी. म्हणजे जर तुम्ही कन्सिडर केलं दिस इज सिक्वेन्सिंग सर्किट तरी चालेल, कारण इथे काय झालेलं आहे, तुमचं सिलेंडर नंबर 1च फक्त एक्सपांड झालेलं आहे. सेकंड जो असेल तो रिट्रॅक्शन पोझिशन मध्ये, कारण तिथे या कंडिशन मध्ये हायड्रोलिक ऑइल नाही, कारण तो कनेक्ट केलेला आहे तुमच्या टँकला. म्हणजे तुमची स्प्रिंगची स्वीटनेस ही जास्त असेल, इट विल फोर्स दी पिस्टन टुवर्ड्स दी बॅक. म्हणजे हा टोटल बॅकला आलेला आहे, हा टोटल फॉरवर्डला आलेला असेल. when we connect the second position of DCV, so P पोर्ट असेल तो B ला कनेक्ट होईल, P पोर्ट B ला कनेक्ट होईल आणि सिलेंडर नंबर 2 हे एक्सपांड होईल. आणि त्याच केस मध्ये सेम वेने ते A हा T ला कनेक्ट होईल. म्हणजे सिलेंडर नंबर 1 मधलं जे ऑइल असेल ते ऑइल परत टँकला कनेक्ट होईल. म्हणजे तुम्ही जर या सर्किटचा जर सिक्वेन्स जर डिसाइड जर केला तर तो कसा असेल, फर्स्ट पोझिशनला म्हणजे जशी दाखवली त्यावेळेस सिलेंडर नंबर 1 एक्सपांड, सेकंड रिट्रॅक्शन, इन सेकंड पोझिशन सेकंड एक्सपांड, फर्स्ट रिट्रॅक्शन. म्हणजे तो अप डाऊन अप डाऊन अप डाऊन स्ट्रोक चालू असेल. ओके. Then double acting cylinder using 4/3 DCV. Using 4/3 DCV. What is 4/3? 4/3 DCV मध्ये आपण काय करतो, सेकंड पोझिशन जे असेल मास्टरची, सेकंड इंटरमिडिएट पोझिशन ते आपण अचीव केलेलं असतं. त्या दिवशी म्हणजे परवाच्या लेक्चरला ते सांगितलं होतं इंटरमिडिएट पोझिशन कुठल्या कुठल्या आहे. तर इथे काय केलेलं आहे, तुमचा P आणि T पोर्ट हा कनेक्ट केलेला आहे. आता याच्यात जो पहिलं सर्किट जर बघितलं, पहिल्या सर्किटचा काही प्रॉब्लेम येणार नाही, बट सेम वेने सेकंड सर्किट मध्ये प्रॉब्लेम येईल. का प्रॉब्लेम येईल, कारण त्याच्यासाठी आपण ब्रेकिंग आणि रिपेल्सिंग सर्किट डिझाईन केलेलं होतं. सो इन फर्स्ट सर्किट, in first case or first position, when P is connected to A, cylinder will move forward. When second position म्हणजे थर्ड नंबरची पोझिशन असेल ती ऍक्च्युएट असेल तर तुमचं सिलेंडर असेल तर रिट्रॅक्ट होईल. when we have to hold the load at particular position, मला ज्या केस मध्ये लोड हा होल्ड करायचा असेल त्यावेळेस मी सेकंड पोझिशन इंटरमिडिएट पोझिशन ती अचीव करेल, सो दॅट युअर सप्लाय फ्रॉम आयदर पिस्टन एंड और पिस्टन रॉड एंड विल गेट ब्लॉक आणि कुठनंच ऑइल हे बाहेर पडणार नाही. म्हणजे तुमचं सिलेंडर असेल ते आहे त्या पोझिशनला, ज्या पोझिशनला तुम्ही सेकंड करणार त्या पोझिशनला तो ब्लॉक करेल. ओके. बट is equal to MC second case, square. so in second case, तुमचं जे मोटर आहे ती मोटर बाय डायरेक्शन मोटर आहे. सो फर्स्ट केस मध्ये मी मोटर क्लॉकवाईज डायरेक्शन रन करेल, थर्ड केस मध्ये मोटर ही अँटी क्लॉकवाईज डायरेक्शन रन करेल. बट वेन मी ऍक्च्युएट इंटरमिडिएट पोझिशन, आता लॉजिकली जर बघितलं तर हे सर्किट तुमचं रन होणार नाही, कारण सेकंड केस मध्ये ज्यावेळेस तुम्ही दोन्ही पोर्ट हे ब्लॉक करताय, दोन्ही पोर्ट ब्लॉक केल्यानंतर तुमचं जे काही मोटर मधलं ऑइल असेल ते ऑइल ट्रॅव्हल करण्यासाठी स्पेस नसणार आहे. म्हणजे तुमची मोटर जी असेल ती डॅमेज होईल, कारण ती सर्किट बंद केलं तरी इनर्शियामुळे मोटर फिरेल, त्यामुळे ते ऑइल सक करेल आणि कुठेतरी पास करेल. बट तुम्ही तिला पास करण्यासाठी अलाउ करून देत नाहीये, सो युअर मोटर गेट डॅमेज. ती होऊ नये यासाठी मी सर्किट डिझाईन केलेलं होतं ब्रेकिंग आणि रिपेल्सिंग सर्किट.
ब्रेकिंग आणि रिपेल्सिंग सर्किट. मग त्या सर्किट मध्ये मी काय करतो, तुमची FCV F1 आणि F2 फ्लो कंट्रोल विथ चेक वॉल याने काय करतोय, तुमची मोटरचा स्पीड हा लिमिट करतोय. आणि ज्या केसमध्ये मी इंटरमिडिएट पोझिशन ब्लॉकिंगची पोझिशन ऍक्च्युएट करतो, तेव्हा काय होणार आहे, तुमचं प्रेशर रिलीफ वॉल्व 1 आणि प्रेशर रिलीफ वॉल्व 2 या दोघांमुळे स्टॉप पोझिशनला येईल स्लो बाय स्लोने. ओके, म्हणजे एकाच वेळेस कन्सिडर केलेलं असेल. सपोज तुमची इंटरमिडिएट पोझिशन ऍक्च्युएट असेल आणि तुम्ही म्हणजेच ऑइल सप्लाय होत नाही, बट मोटर इनर्शियामुळे रोटेट होते. सो क्लॉकवाईज डायरेक्शनला रोटेट होत असेल तर ती काय करेल, तुमचं जे काही ऑइल सप्लाय इकडनं सक करणार, ऑइल सप्लाय विल पास थ्रू दी प्रेशर रिलीफ वॉल्व. प्रेशर रिलीफ वॉल्व थ्रू मी लाईन नंबर 1 ने पास करेल आणि तो परत प्रेशर रिलीफ वॉल्व थ्रू मी लाईन नंबर 2 ला पास करून देईल. सो इट विल अगेन ओपन प्रेशर रिलीफ वॉल्व नंबर 2, अगेन पास सेम ऑइल या लाईन मध्ये पास होईल. म्हणजे तुमचा ऑइल सप्लाय जो असेल तो फक्त या गिवन प्रेशर रिलीफ वॉल्व 1 आणि 2 मध्ये फिरत असेल, जोपर्यंत तुमची मोटर ही स्टेबल कंडिशनला येत नाही तोपर्यंत. ओके, then double acting cylinder by using solenoid. Simple circuit in first केली सेन्सर. ज्यावेळेस तुमचं सिलेंडर टोटल एक्सपांड होईल, LS2 हा ऍक्च्युएट करेल. इट विल सेंड इलेक्ट्रिकल सिग्नल टू लिमिट स्विच आणि सोलेनॉइडला, सो दॅट इट विल चेंज द सप्लाय. हा कंटिन्यू स्ट्रोक हा चालू असेल. तिथे पायलट लाईन यूज केलेली आहे. पायलट लाईन जो असेल, आता हे डिपेंड असेल तुमची पायलट लाईनला जो काही सप्लाय असेल तो सेम पॉवर पॅक युनिटचा असेल, किंवा काही केसमध्ये पॉवर पॅक युनिट जे असेल तुमच्या पायलट लाईन साठी ते वेगळे यूज केलेले असतात. हे डबल रॉड सिलेंडर आहे. या केसमध्ये काय होणार आहे, तुमचा ऍक्च्युएटर राईट साईडला मूव्ह झाल्यानंतर तो कधीतरी हा प्लंजर असेल तो पुश करेल. इट विल कनेक्ट द पॉवर पॅक और दिस कॉम्प्रेसर टू द पायलट लाईन. Your pilot line will force the or change the position of main actuator, main DCV, and it will change the supply of hydraulic oil towards the rod end. तो परत सेकंड स्ट्रोक चालू करेल. सेकंड स्ट्रोकच्या टायमिंगला परत कुठेतरी लेफ्ट साइडचा प्लंजर असेल तो प्रेस करेल. तो परत तुमचा पॉवर पॅक युनिट कनेक्ट करेल आणि परत पायलट लाईनला सप्लाय देईल. युअर पायलट लाईन अगेन चेंज द सप्लाय ऑफ 4x2 DCV. तो हा लेफ्ट राईट हा कंटिन्यू चालू असेल. आता यामध्ये जर मला आता ही सर्किट जी असेल, ही सेम सर्किट तुम्ही मिलिंग मशीन साठी यूज करू शकता, टेबल साठी. फक्त यात जर तुम्हाला टेबलची मुवमेंट जर स्पीड जर व्हॅरी करायचं असेल तर मी सिंपल इथे एक फ्लो कंट्रोल प्लेस करून देईल. सो अकॉर्डिंग टू युअर फ्लो कंट्रोल युअर टेबल स्पीड कॅन व्हॅरी, तो चेंज करता येईल. ओके, देन स्पीड कंट्रोल सर्किट मध्ये आपण 3 टाइपचे सर्किट बघितले होते, मीटर इन, मीटर आउट अँड ब्लेड ऑफ सर्किट. सो इन फर्स्ट केस मीटर इन सर्किट. मीटर इन सर्किट मध्ये आपण काय करतोय, हायड्रोलिक ऑइल मध्ये फॉरवर्डला जाणारा स्पीड असेल तो मीटर्ड करतोय. हा, मीटर इन मध्ये फॉरवर्डला जाणारा स्पीड तो मीटर्ड करतोय आणि मीटर आउट मध्ये रिटर्नला येणारा तो मी कंट्रोल करतोय. या केस मध्ये फॉरवर्डला जाणारा म्हणजे जर मी रिटर्नचा स्ट्रोक जरी ऍक्च्युएट केलेला असेल तर रिटर्न मधनं जे काय ऑइल पास होईल ते चेक वॉल आणि फ्लो कंट्रोल हे दोघंही ओपन करून बाहेर जाईल. म्हणजे तुम्हाला किती केलं तरी ऍक्च्युएटर रिट्रॅक्शनचा स्ट्रोक असेल तो लिमिट करता येणार नाही. तो मॅक्झिमम स्पीडने रिटर्न येईल जेवढा प्रेशर असेल तेवढा. पण फॉरवर्डला किती ऑइल पाहिजे हे मी फ्लो कंट्रोल थ्रू मीटर्ड करू शकतो. सो दिस इज मीटर इन सर्किट. मीटर आउट सर्किट सिमिलर टू दिस वन. फक्त मी काय करतोय आता, रिटर्नला येणार जे काही ऑइल सप्लाय, त्या रिटर्नला येणारा ऑइलचा सप्लायचा स्पीड हा मीटर्ड करतोय. या दोघांमध्ये फक्त एकच बेसिक डिफरन्स आहे, तुमची चेक वॉलची पोझिशन. आता इथे जर बघितलं फॉरवर्डला जाताना ऑइल असेल ते दोन्ही वेने जाणार आहे. चेक वॉल पण ओपन करेल आणि फ्लो कंट्रोल पण ओपन करेल आणि मॅक्झिमम
फोर्सने पुढे जाईल. म्हणजे मी फ्लो कंट्रोल जरी पूर्ण क्लोज केलेला असेल तर सर्व ऑइल हे चेक वॉल थ्रू पास होईल. ते मी कंट्रोल करू शकत नाही. बट रिटर्नला येताना काय करेल, तुमचा चेक वॉल तर क्लोज असेल आणि फ्लो कंट्रोल किती ओपन किंवा क्लोज करायचा हे तुमच्यावरती. सो रिटर्नला येताना किंवा रिटर्नचा स्ट्रोक असेल तो तुम्ही मीटर करताय, म्हणजे तो तुम्हाला व्हॅरी करता येईल. सो मीटर इन सर्किट फॉरवर्डचा स्ट्रोक आणि मीटर आउट सर्किट रिटर्नचा स्ट्रोक हे तुम्ही दोघं मॅनेज करता. आणि इन केस ऑफ ब्लीड ऑफ सर्किट, ओव्हर रनिंग जे सर्किट असेल ते मी फक्त शफल करतोय. सो इन केस ऑफ ब्लीड ऑफ सर्किट मी टोटल सप्लाय फ्रॉम your system line will again send towards the tank before it pass to the actuator. Actuatorला पास होण्याच्या आधी मी सर्व लाईन ही टँकला ओपन करून देतो. आणि टँकला किती अमाऊंट ऑफ सप्लाय ओपन केलेला आहे, आता काय होईल, मी फ्लो कंट्रोल टँकसाठी किती ओपन करून दिलेलं आहे त्यानुसार टँककडे ऑइल सप्लाय होईल आणि त्यानुसारच तुमच्या सिस्टीम मध्ये बॅक प्रेशर क्रिएट होईल, आयदर फॉरवर्डला जाताना किंवा रिट्रॅक्टला येताना. म्हणजे मी दोन्ही केस मध्ये यूज करू शकतो. आणि त्याच बॅक प्रेशर मुळे तुमच्या सिस्टीमचा स्पीड जो असेल तो व्हॅरी होईल. हे 3 सर्किट आहे. तुम्हाला आयदर सर्किट एक्सप्लेन करायला विचारता, मीटर इन मीटर आउट ऑर ब्लीड ऑफ, किंवा मीटर इन मीटर आउट या दोघांमधला कंपॅरिझन विचारता. यापैकी एक क्वेश्चन 101% असतो. मीटर इन मीटर आउट दोघांमध्ये एकच डिफरन्स आहे, फक्त इथे जर बघितलं चेक वॉलची पोझिशन चेंज केलेली आहे. मग तुम्ही हे दोन्ही पण एकाच ठिकाणी जरी प्लेस केले, म्हणजे मीटर आउट आणि मीटर इन, आता हे असं कन्सिडर करू नका की मीटर इन सर्किट मध्ये चेक वॉल आणि फ्लो कंट्रोल हा इन लाईनला लावलेला आहे आणि मीटर आउट मध्ये आउटलाईन लावलेला आहे. नो मॅटर, तुम्ही दोघे इन लाईनलाच लावू शकता, फक्त चेक वॉलची पोझिशन चेंज करायची. मीटर इन मध्ये चेक वॉल वरती जाताना क्लोज असेल, मीटर आउट मध्ये चेक वॉल वरती जाताना ओपन असेल. ब्लीड ऑफ और बायपास सर्किट. देन प्रेस सर्किट. प्रेस मध्ये काय पाहिजे असतं तुम्हाला, की एका पर्टिक्युलर स्ट्रोक लेंथ पर्यंत तुम्हाला फ्लो जास्त पाहिजे असतो, म्हणजे तुमचा स्पीड जास्त पाहिजे असतो, की जेणेकरून तुमचा हायड्रोलिक प्रेस असेल ती तुमच्या ऑब्जेक्टच्या मॅक्झिमम किंवा मिनिमम टाइम पर्यंत जवळ येईल. कमी टायमिंग मध्ये तो प्रेसिंग साठी जवळ येईल. आणि once it get connected to the sheet metal, it will, by using high pressure, it will punch or press the sheet metal. मग त्या ऑपरेशन साठी तुम्हाला 2 रिक्वायरमेंट असतात, एक असतो प्रेशर आणि दुसरा असतो फ्लो रेट. मग त्या केस मध्ये आयदर तुम्ही इथे सिंगल पंपच्या ऐवजी 2 पंप जरी यूज केले तरी चालतात, किंवा अनलोडिंग वॉल यूज केला तरी चालतो. आता इथे काय केलेलं आहे, अनलोडिंग वॉल यूज केलेला आहे. सो इन फर्स्ट केस तुमच्या एच मधनं तुमचा सिलेंडर हा फॉरवर्डला जाईल आणि रिटर्नचा ऑइल सप्लाय तो परत टँकला जाईल. आता ज्यावेळेस तुमचं सिलेंडर हे टोटल एक्सपांड होईल, म्हणजे तुमचं ऍक्च्युअली प्रेसिंगचं ऑपरेशन हे रन होईल, त्यावेळेस काय होईल, तुमच्या सिस्टीम वरती जे काही बॅक प्रेशर आलेलं असेल, म्हणजे काय होईल, तुम्हाला प्रेसिंग साठी मॅक्झिमम फोर्स लागतोय. मग तिथे काय होईल, जरी तुमचा पंप हा पुढे ऑइल सप्लाय करत असेल तरी ड्यू टू दिस बॅक प्रेशर, कारण तुमचं काय होणार आहे, सिलेंडर असेल किंवा पिस्टनचा जो काही मेटल असेल, प्रेसिंगचं ऑपरेशनचं प्रेस टूल असेल, ते तुमच्या वर्कपीसला प्रेस करणार आहे. म्हणजे त्यावेळेस तुमच्या सिस्टीम वरती मॅक्झिमम बॅक प्रेशर क्रिएट होणार आहे. तो बॅक प्रेशर काय करतो, तुमचा अनलोडिंग वॉल ओपन करून देतो. अनलोडिंग वॉल ओपन करून देतो. कधी ओपन करतो, ज्यावेळेस तुमचं प्रेसिंगचं ऑपरेशन असेल, प्रेसिंगचं ऑपरेशन टोटली कम्प्लीट झालेलं असेल त्यानंतर, म्हणजे त्याच केसमध्ये तुमच्याकडे मॅक्झिमम बॅक प्रेशर क्रिएट झालेलं असतं. तो ओपन करून देतो आणि युअर पंप विल गेट कनेक्टेड टू दी टँक अगेन बाय युजिंग अनलोडिंग वॉल. ओके, स्वरूप, ललित म्यूट करा. द सेम सर्किट आपण जे डबल रॉडचं बघितलं होतं, डबल रॉडचं सर्किट ऍप्लिकेशन मध्ये यूज केलेलं आहे मिलिंग मशीनच्या. मिलिंग मशीनच्या ऍप्लिकेशन मध्ये रन केलेलं आहे बाय युजिंग पायलट वॉल.
सिमिलर टू प्रिव्हियस वन. तुमचा टोटल स्ट्रोक लेंथ कम्प्लीट झाल्यानंतर मिलिंग टेबलची प्लंजर प्रेस होईल. इट विल सप्लाय और इट विल ओपन द पायलट लाईन आणि चेंज दी सप्लाय बाय युजिंग 4x2 DCV. हाय प्रेशर सप्लाय असेल तो हाय प्रेशर ऑइल जे असेल ते तुमच्या 4x2 ची पोझिशन चेंज करतील आणि तुमचा इथला सप्लाय चेंज होईल, सो दॅट युअर टेबल विल मूव्ह टुवर्ड्स द राईट और टुवर्ड्स द लेफ्ट. टाइम डिले सर्किट. टाइम डिले सर्किट मध्ये काय होणार, तुमचा एका स्पेसिफिक टाइम नंतर जर तुम्हाला स्ट्रोक पाहिजे असेल किंवा तुमचं ऍक्च्युएशन पाहिजे असेल तर तो तुम्ही वर्क करताय. सो युअर फर्स्ट ऑइल विल एंटर when we press the 3x2 DCV. Your supply of oil will enter from flow control valve in this receiver, your reservoir. आणि तुम्ही किती अमाऊंट ऑफ टाइम इथे कंझ्युम करताय तो डिले तुमचा डिपेंड असेल तुमच्या स्ट्रोक लेंथ किंवा स्ट्रोक वरती. तुम्ही जर ठरवलेलं असेल मला 10 सेकंद पाहिजे तर ते मी फ्लो कंट्रोल वाल्व थ्रू ऍक्च्युएट करेल किंवा कनेक्ट करेल. त्यानुसार 10 सेकंदांपर्यंत तुमचा रिझर्वायर असेल किंवा रिसिव्हर असेल ती फुल होईल आणि त्यानंतर त्या प्रेशरने तुमचा सेकंड हा DCV ऍक्च्युएट होईल आणि इट विल पास दी सप्लाय टुवर्ड्स दी सिंगल ऍक्टिंग ऍक्च्युएटर. या केसमध्ये म्हणजे जोपर्यंत तुमचं 10 सेकंद म्हणजे तुमचा टाइम डिले काय सांगतो, रिझर्वायर किती टायमिंग पर्यंत फिल व्हायला पाहिजे. आणि वेन वी प्रेस दी सेकंड पोझिशन बाय युजिंग प्रेस बटन, या 3x2 ची मी सेकंड पोझिशन ऍक्च्युएट केल्यानंतर काय होईल, इथला प्रेशर ड्रॉप होईल आणि तुमचं रिझर्वायर मधलं जे काही ऑइल असेल तुमच्या रिझर्वायर मधलं जे काही ऑइल असेल ते ऑइल चेक वॉल थ्रू आणि फ्लो कंट्रोल वॉल थ्रू हे टँकला परत पास होईल. टँकला पास झालं म्हणजे तिथला स्प्रिंगचा प्रेशर असेल तो ड्रॉप होईल, म्हणजे हा 3x2 परत टँकला कनेक्ट होईल आणि इथलं जे काही ऑइल असेल हा सिलेंडर रिट्रॅक्ट होऊन परत ओरिजिनल पोझिशनला येईल. जे लिमिटेड टायमिंग साठी मी सर्किट रन करतो. ओके. सिक्वेन्सिंग सर्किट. इथे काय होणार आहे, पहिल्या केसमध्ये तुमचा हायड्रोलिक ऑइल जे असेल तर हायड्रोलिक ऑइल सिलेंडर नंबर 1 ला ऍक्च्युएट करेल. 1 ला ऍक्च्युएट केल्यानंतर या सिस्टीम मध्ये बॅक प्रेशर क्रिएट होईल. बॅक प्रेशर इथे काय चेक वॉल आहे, हा क्लोज टाईप मध्ये जरी बॅक प्रेशर क्रिएट झालं तरी हा चेक वॉल ओपन होणार नाही, म्हणजे एक कडनं 2 कडे तुमचा सप्लाय जाणार नाही कारण तो क्लोज टाईप मध्ये. सो दिस बॅक प्रेशर विल ओपन दिस पायलट लाईन and connect this unloading valve. मग काय होईल, तुमचा सप्लाय विल ओपन थ्रू दिस अनलोडिंग valve and will actuate the cylinder number 2. सिलेंडर नंबर 2 हा ऍक्च्युएट करतील, म्हणजे आधी सिलेंडर नंबर 1 ऍक्च्युएट होईल आणि तो ऍक्च्युएट झाल्यानंतर सिलेंडर नंबर 2 ऍक्च्युएट होईल सिक्वेन्सने. आणि वेन वी प्रेस दी सेकंड पोझिशन ऑफ 3x2, सेकंड पोझिशन मध्ये काय होणार आहे, तुमच्या सर्व लाईन असेल त्या टँकला ओपन होतील. टँकला ओपन होताना काय होईल, इथलं जे काय ऑइल असेल ते ऑइल या अनलोडिंग वॉल थ्रू तर पास होणार नाही कारण हा वन डायरेक्शन. सो इट विल ओपन दी चेक वॉल आणि पास टुवर्ड्स दी टँक. म्हणजे पहिला स्ट्रोक जो असेल फॉरवर्डचा स्ट्रोक असेल तो सिलेंडर नंबर 1 ऍक्च्युएशन, त्याच्यानंतर सिलेंडर नंबर 2 ऍक्च्युएशन आणि रिटर्नचा स्ट्रोक असेल हे दोघंही सोबत रिट्रॅक्शन. ओके. युजिंग 4x2 DCV आणि 2 डबल ऍक्टिंग सिलेंडर. परत फॉरवर्डचा स्ट्रोक जो असेल, फॉरवर्डचा स्ट्रोक मध्ये काय होईल, तुमचा इथे ब्लॉक आहे. सो इट विल ओनली ऍक्च्युएट दिस सिलेंडर नंबर 1, हा ऍक्च्युएट करेल. सिस्टीम वरती बॅक प्रेशर क्रिएट होईल. बॅक प्रेशर क्रिएट झाल्यानंतर हा अनलोडिंग वॉल ओपन करेल आणि हे ऑइल सप्लाय सेकंड सिलेंडर ऍक्च्युएशन साठी पास करेल. आणि सेकंड केस तुमचा ऑइल सप्लाय जो असेल तो दोन्ही सिलेंडर मध्ये ऍट द सेम टाइम एंटर होईल. मग इथलं जे काय ऑइल असेल ते ऑइल तुमचा चेक वॉल ओपन करून बाहेर जाईल आणि इथलं जे असेल तो डायरेक्टली विदाउट एनी चेक वॉल फ्री फ्लो होईल, तो इथे कनेक्ट होईल. ओके.
सिमिलर टू प्रिव्हियस वन. पहिल्या केसमध्ये सिलेंडर नंबर 1 ऍक्च्युएट, त्याच्यानंतर प्रेशर रिलीफ वॉल किंवा अनलोडिंग वॉल इथे ओपन होईल, तो सिलेंडर नंबर 2 ऍक्च्युएट करेल आणि ज्यावेळेस सेकंड पोझिशन होईल, आता इंटरमिडिएट पोझिशन काय करेल, आहे त्या पोझिशनला सर्व स्टॉप करेल. ज्यावेळेस इंटरमिडिएट पोझिशन किंवा थर्ड पोझिशन येईल रिट्रॅक्शनची, त्या केसमध्ये तुमचा सिलेंडर नंबर 2 तो आधी रिट्रॅक्ट होईल, कारण तो मी आधी कनेक्ट केलेला आहे. तो मी आधी रिट्रॅक्ट होईल, चेक वॉल थ्रू टँकला कनेक्ट होईल. त्याच्यानंतरच सिलेंडर नंबर 1 चेक वॉल ओपन करेल आणि तो टँकला कनेक्ट करेल. म्हणजे इथे फॉरवर्डला जाताना आधी सिलेंडर नंबर 1, नंतर सिलेंडर नंबर 2, आणि रिटर्नला येताना आधी सिलेंडर नंबर 2, नंतर सिलेंडर नंबर 1. युजिंग सिंगल ऍक्टिंग आणि डबल ऍक्टिंग युजिंग लिमिट स्विच. सिंपल वन आहे, फॉरवर्डला गेल्यानंतर रोलर प्रेस करेल आणि रोलर प्रेस केल्यामुळे हा सप्लाय कंटिन्यू होईल. नंतर सिलेंडर नंबर 2 जो असेल तो फॉरवर्डला जाईल आणि ज्यावेळेस हा टोटल रिट्रॅक्शनला जाईल त्यावेळेस हा रिलीज किंवा प्रेस केलेला रिलीज करून देईल, तो परत टँकला ओपन होईल. सो इन फर्स्ट केस सिलेंडर नंबर 1 फॉरवर्डला जाईल, नंतर सिलेंडर नंबर 1 फॉरवर्डला जाईल डबल ऍक्टिंगचा सिंगल ऍक्टिंगचा, नंतर डबल ऍक्टिंग रिट्रॅक्शनला येईल, नंतर सिंगल ऍक्टिंग रिट्रॅक्शनला येईल. दोन डबल ऍक्टिंग आहे त्यामुळे मी 2 रोलर प्रेस केलेले. फॉरवर्डला गेल्यानंतर पहिला प्रेस होईल आणि सिलेंडर नंबर 2 फॉरवर्डला जाईल. रिटर्नला गेल्यानंतर दुसरा प्रेस होईल आणि ही रिटर्न लाईन कनेक्ट करेल. नंतर तो ऍटमॉस्फिअरला किंवा टँकला ऑइल सप्लाय पास करून देईल. म्हणजे या केसमध्ये जर सिक्वेन्स जर कन्सिडर केला, सो फर्स्ट डबल ऍक्टिंग सिलेंडर फॉरवर्डला गेल्यानंतर रोलर प्रेस होईल, नंतर दुसरं डबल ऍक्टिंग सिलेंडर फॉरवर्डला जाईल, परत पहिलं डबल ऍक्टिंग सिलेंडर रिट्रॅक्शनला आल्यानंतर तो ऑइल सप्लाय चेंज करेल आणि दुसरं डबल ऍक्टिंग सिलेंडर रिट्रॅक्शनला येईल. शेपर मशीन, आता शेपर मशीन कशासाठी यूज करता? शेपर मशीन अगेन कॉल्ड ॲज क्विक रिटर्न मेकॅनिझम. रिटर्न क्विक पाहिजे आणि कटिंग फॉरवर्डला पाहिजे. मग त्या केससाठी मी कुठलाही पण मीटर सर्किट किंवा स्पीड कंट्रोल सर्किट यूज केलं. आता इथे काय होणार आहे, तुमचा फक्त लेफ्टला जाणारा, म्हणजे ज्यावेळेस तुमचं सिलेंडर राईटला जाईल त्यावेळेस तो फ्री फ्लोने जाईल आणि फॉरवर्डला जात असेल त्यावेळेस तो किती अमाऊंट किंवा किती स्पीडने पाहिजे तुम्ही फ्लो कंट्रोल थ्रू कॅल्क्युलेट करू शकता. कारण त्या केसमध्ये तुमचा चेक वॉल तो क्लोज पोझिशन मध्ये असतो रिटर्नला येण्याच्या टायमिंगला. फॉरवर्डला जाताना तो फ्री मध्ये जाणार आहे, म्हणजे तुमचा जो काही टूल असेल तो रिटर्न क्विक मध्ये येईल, पण पुढे जाताना तो आपल्या फ्लो कंट्रोल वॉलच्या स्पीड नुसार जाईल. मिलिंग मशीन, रिजनरेटिव्ह सर्किट. रिजनरेटिव्ह सर्किट कशासाठी यूज करतो आपण? तुमच्या सिलेंडरचा म्हणजे जिथे लोड होल्डिंगची कॅपॅसिटी तुम्हाला पाहिजे असते त्या केसमध्ये मी रिजनरेटिव्ह सर्किट यूज करतो, की ज्या केसमध्ये तुमची प्रेशर लाईन रिटर्न लाईन ही प्रेशर लाईनला कनेक्ट केलेली असते. सो दॅट तुम्ही त्या मॅक्झिमम ऑइलचा यूज करू शकता. मॅक्झिमम ऑइलचा यूज ते करता येतो. Counterbalance use in maximum time load lifting mechanism, व्हेकल किंवा हायड्रोलिक जॅक मध्ये काउंटर बॅलन्स वॉल यूज केलेला असतो, की तुमचा लोड जो असेल तो तुमचा पॉवर सप्लाय कट केल्यानंतर पण एका पर्टिक्युलर पॉइंटला होल्ड करून ठेवला पाहिजे. देन शटल वॉल तुम्हाला सांगितलेलं आहे, कुठलाही वन टाईप नाही किंवा कुठलाही दोन्ही डीसीव्ही पैकी कुठलाही एक डीसीव्ही ऍक्टिव्हेट केला तर तुमची सिस्टीम ऍक्टिव्हेट होईल सेफ्टीसाठी, आणि जर दोन्ही मी ऍट द सेम टाइम ऍक्टिव्हेट केले तर तुमची सिस्टीम ऍक्टिव्हेट होणार नाही.
शटल वॉल. अगेन टाइम डिले हे तर बघितलं. हॅलो हा हॅलो सर. हा, आता कुठल्या सर्किट मध्ये तुम्हाला प्रॉब्लेम आलेले होते ते विचारा. हे आपले सर्व झालेलेच होते, फक्त एक ओव्हरव्ह्यू घेतला. बोला सर कुठला सर्किट. मीटर इन आणि मीटर आउट मध्ये हा त्याच्यात दिलेलं आहे बघा की मीटर इन सर्किट रेझिस्टिव्ह लोडला आहे आणि दुसरं सर्किट जे आहे ते सुटेबल आहे ओव्हर रनिंग लोडला. तर मग ते ओव्हर रनिंग लोड आणि रेझिस्टिव्ह लोड म्हणजे नक्की काय आहे? बघ आता इथे एक मिनिट. हा, हे मीटर इन सर्किट आहे. मीटर इन सर्किट मध्ये मी काय करतोय, ज्यावेळेस तुमचं सिलेंडर फॉरवर्डला जात आहे त्यावेळेस मी त्याला वन डायरेक्शन फ्लो अलाउ करतोय. म्हणजे तुमचा फ्लो जो असेल तो फक्त फ्लो कंट्रोल थ्रू पास होणार आहे. तुम्ही चेक वॉल तो पोझिशन मध्ये क्लोज केलेला आहे. म्हणजे तुम्हाला फॉरवर्डला पुशिंग लोड जो असेल किंवा लोड होल्ड ज्या टायमिंगला करायचा असेल त्या टायमिंगला तुमचं मीटर इन सर्किट यूज होतं. अच्छा, आणि मीटर आउट सर्किटचं काय बोलला तू? ओके. मीटर आउटला त्यांनी सांगितलंय इट इज सुटेबल फॉर ओव्हर रनिंग लोड और नेगेटिव्ह लोड. हा, आता हे बघ, आता इथे हॉरिझॉन्टल आहे ते कन्सिडर करू नको. सपोज कन्सिडर कर हे जे काही सिलेंडर आहे तो व्हर्टिकल प्लेस केलेला आहे. म्हणजेच आता त्या केसमध्ये काय होणार आहे, जरी मी ह्या सिलेंडरवरती लोड जर प्लेस केलेला असेल, तर तो लोड माझा डाऊनवर्ड डायरेक्शनला मूव्ह होणार नाही. मूव्ह होताना त्याला सेल्फ वेट असेल लोडला, त्याच्यामुळे तो सिलेंडर फॉरवर्डला किंवा डाऊनवर्ड डायरेक्शनला फोर्स करण्याचा ट्राय करेल. बट त्या केसमध्ये जे काही ऑइल सप्लाय रिटर्न लाईनला पास होईल ते फक्त फ्लो कंट्रोल वॉल थ्रू पास होईल, कारण ते चेक वॉल हा क्लोज पोझिशन मध्ये असेल. म्हणजे तुम्ही फ्लो कंट्रोल वॉल हा किती ओपन किंवा किती क्लोज करताय त्यानुसार तुमचा लोड जो असेल होल्ड केलेला